निवडणुका ह्या बिनविरोध झाल्या पाहिजे. निवडणुका ह्या बिनविरोध नाही तर निवडणुका ह्या झाल्याच पाहिजे. कारण राज्यकर्ते असलेल्यांना दर 5 वर्षांना हात जोडत लोकांच्या समोर जावंच लागलं पाहिजे. जर हात जोडत जर जायची व्यवस्था जर संपुष्टात आली तर राज्यकर्ते माज करतील, मस्ती करतील आणि मन मानेल तसा कारभार करतील. आणि त्याच्यामुळं उलट बिनविरोध निवडणुकीची संकल्पना संपुष्टात आणली पाहिजे. जर बिनविरोध निवडणुकीचं समर्थन करता आलं असतं तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जशी घटनेतच तरतूद करून ठेवली असती. त्यांना लोकशाहीमध्ये निवडणुकाच अपेक्षित आहेत. निवडणुका न होणं किंवा बिनविरोध निवडणुका होणं हे हळूहळू हुकुमशाहीकडे जाण्याचा एक मार्ग तयार करतोय की काय असं देखील त्यातून होऊ शकतं. खूप चांगले चांगले पत्रकारांची आणि मोठमोठ्या लोकांची परंपरा या आपल्या महाराष्ट्रात आहे. प्रके अत्रे असतील, माधव गडकरी असतील, गणेश गोपाळ आगरकर असतील, वि.स. खांडेकर त्यांनी मध्यंतरी एनडीटीव्हीला मुलाखत दिली. माझं स्पष्ट मत आहे की आपण जे अतिशय विद्वान असलेले लोक आहात, तरुण भारत असू द्या, वर्तमानपत्र छोटं की मोठं महत्वाचं नाही, त्या वर्तमानपत्राचा संपादक जो आहे त्याचं आयुष्यभर त्यानं अध्ययन केलेलं असतं, अभ्यास केलेला असतो, विषयाचं ज्ञान सखोल असतं आणि सखोल ज्ञानाचा उपयोग हा समाजाकरता होण्याच्या करता जी जी माध्यमं सोशल मीडिया असेल, इंस्टाग्राम असेल, न्यूज चॅनल असतील, या वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून किंवा स्वतःच्या पोर्टलच्या माध्यमातून, युट्यूब चॅनलच्या माध्यमातून, छोट्या मोठ्या चॅनलच्या माध्यमातून राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तराच्या सगळ्या स्तरावर जे जे म्हणून प्लॅटफॉर्म लोकांपर्यंत पोहोचण्याचे असतील त्या त्या ठिकाणी आपण लोकांनी, संपादक लोकांनी स्वतःची वेगवेगळ्या विषयावरची मतं ती इलेक्ट्रॉनिकली मांडली पाहिजे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आता युग आलेला आहे. उद्या कदाचित दिवसभरात घडणाऱ्या बातम्यावरून संपादकीय लेख सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ऑटोमॅटिक तयार होईल. तुम्हाला कदाचित कामच राहणार नाही अशी परिस्थिती होऊ शकते. दिवसभरात घडणाऱ्या बातम्यावरनं न्यूज चॅनलवर काय दाखवायची याची बातमी, कुठला टीआरपी चालू शकतो हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून तो अल्गोरिदमद्वारे ठरवलं जाईल. त्यामुळे बदलता काळ जो आहे या क्षेत्रामध्ये निश्चितपणे फार मोठं स्थित्यंतर पुढच्या 2032 ते 35 सालापर्यंत सगळी व्यवस्था बदलून जाईल. ज्या पद्धतीनं एक युग संगणकाचं युग आलं, संगणकाचं युग आल्यानंतर पुढचं एक त्या ठिकाणी म्हणजे सगळं जगात एक प्रकारे क्रांती होऊन गेली आणि आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे फार मोठं बदल या संपूर्ण मानवी जीवनावर त्याचे परिणाम होणार आहे. ते सकारात्मक व्हावे, समाजाच्या उपयोगाचे व्हावे याच्या करता देखील आजच्या पत्रकारितेनं निश्चितपणे मांडणी केली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण आम्हाला या ठिकाणी बोलवलं. आजचा दिवस हा आपल्या पत्रकारांसाठी आहे. त्यामुळे मी सर्व पत्रकार बांधवांना आयु, आरोग्य आणि संपत्ती खूप मोठ्या प्रमाणात मिळावी यासाठी शुभेच्छा देतो. खरं तर आजचा दिवस हा आपल्यासाठी एका उत्सवापेक्षा कमी नाही, सणापेक्षा कमी नाही. उत्सव जे असतात ते आपलं जीवन उन्नत करत असतात म्हणून त्याला उत्सव म्हणतात. जे आपलं माणसाचं जीवन उन्नत करतं त्याला उत्सव म्हणतात. आणि पत्रकारांचं जीवन उन्नत करत असताना काही गोष्टी काळानुरूप आपल्यामध्ये बदल करायला देखील प्रेरित करणाऱ्या असतात. ते उत्सवातून होत असतात. कुठलेही जे उत्सव आहेत जे हजारो वर्षांपासून चालत आलेले असतात त्याच्यामध्ये काळानुसार बऱ्याच गोष्टी बदल होतात. जुन्या सोडून नवीन काही चांगल्या गोष्टी देखील स्वीकारल्या जातात. तसं आता माननीय उमेशजींनी जसं सांगितलं की ते दिवस लांब नाही आहेत. कदाचित 1-2 वर्षात अशी स्थिती येऊ शकेल की 8 ते 10 बातम्या, 15 बातम्या त्या पानांसाठी आपण सिलेक्ट केलेत आणि त्याला फोटो जोडलेत आणि यायला सांगितलं की 8 वेगळ्या पद्धतीने मला याच्या लेआउट करून दे, एडिट करून व्यवस्थित. तर ते कदाचित या 2-4 महिन्यात देखील ती प्रत्यक्षात येऊ शकेल अशी आजची स्थिती आहे आणि ती फार लांबची स्थिती नाही. त्यामुळे एक खरं आहे की आपलं काम खूप मोठ्या प्रमाणात हलकं होणार आहे. परंतु या काळाच्या स्वरूपात आपण जे मागे पडू किंवा हे समजून घेणार नाही त्यांच्यासाठी मात्र ही गोष्ट बाहेर फेकायला भाग पाडेल अशी स्थिती आहे. त्यामुळे याचं एक जे गांभीर्य आहे ते आपण ध्यानात घेणं गरजेचं आहे. कारण जर आपण ह्या सगळ्या नवीन तंत्रज्ञानातल्या गोष्टी जर शिकलो, समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि शिकण्याची भावना आपली कायम ठेवली तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप सहाय्यकारी होणार आहेत. कारण अलीकडच्या काळामध्ये 2008 मध्ये एक ऑल्विन टॉपलर नावाचा विचारवंत मृत्यू पावला. त्याला फ्युचरिस्ट असं म्हणतात कारण त्यांनी साधारण 50 वर्षापूर्वी एक पुस्तक लिहिलं होतं
द थर्ड वेव्ह या नावाने. त्यांनी जगाची विभागणी 3 टप्प्यामध्ये केली होती. सुरुवातीची 10,000 वर्ष माणसाचं जीवन हे एकसारखं गेलं, म्हणजे 400 वर्षापूर्वीपर्यंत. त्यामुळे सगळी संस्कृती शेती, मासेमारी, शिकारी याच भोवती गुंतली गेली. तो म्हणतो की हे कृषी संस्कृती जी होती तो पहिला वेव होता आणि लोकांनी त्याच्याशी जुळवून घेतलं. आणि दुसरा वेव होता तो वाफेच्या इंजिनाचा शोध लागला आणि 2-2, 4-4 हजार लोक दिवसभरात जे काम करतात ते एका एका यंत्राच्या माध्यमातून ती कामं होऊ लागली. आणि त्यांनी तिसरं वेव असं सांगितलं की येत्या काळामध्ये ज्याला लिहिता वाचता येत नाही तो अशिक्षित असणार नाही. आपल्याला माहिती आहे आपली मुलं ज्यांना अजून अक्षर ओळखी नाही आहे ते काहीतरी स्पीच टू टेस्ट किंवा ह्याचा वापर करून मोबाईलवरती जे करतात. तो म्हणतो की लिहिता वाचता येत नाही तो अडाणी असणार नाही. अडाणी तो असेल ज्याला नव्याने येणाऱ्या गोष्टी समजून घेता येत नाही आणि नव्याने शिकलेल्या गोष्टी विसरून त्याहून नवीन जे येणार आहे ते स्वीकारण्याची ज्याची मानसिकता नाही आहे तो अडाणी असेल. आणि त्यांनी शेवटी सोप्या भाषेत हे सांगितलंय की येत्या काळामध्ये नॉलेज हीच गोष्ट असेल जी जगाला लीड करेल. त्यामुळे आपण सगळेजण या पत्रकार दिनाच्या निमित्ताने मी एवढंच आवाहन करतो की आपण स्वतःकडे पाहत असताना ह्या नवीन बदल जे होत आहेत समाजामध्ये, पत्रकारितेमध्ये, ह्या सगळ्या बदलांना आपण सकारात्मक पद्धतीने समजून घेण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करू. येत्या काळामध्ये पत्रकार संघाकडून देखील आम्ही पत्रकार म्हणून आमचं जीवन उन्नत होईल अशा प्रकारचे विचार, अशा नवीन गोष्टी ज्या येत आहेत त्या आम्हाला अवगत व्हाव्यात यासाठी अशा कार्यक्रमांचं देखील आम्ही आयोजन करू आणि त्यातून ह्या सगळ्या गोष्टी होतील यासाठी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आणि या व्यासपीठासगत समोरच्याला बंधनकारक आहे. त्याचं कारण आहे की आपण चौथा स्तंभ आहोत आणि समर्पित भावना तुमच्यापासून सगळ्यांनी शिकली पाहिजे. आज याबाबत मी आभार व्यक्त करतो मराठी पत्रकार संघ, त्याचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, पदाधिकारी, सर्व संपादक, श्रमिक पत्रकार संघ आणि सर्व पत्रकार. कारण कोणाचं नाव घ्यावं आणि कोणाचं घेऊ नये. जेवढे महनीय इथे आहेत तेवढेच महनीय समोर पण आहेत. त्यामुळं सर्व महनीय एवढंच बोलतो मी. आजच्या कार्यक्रमाला आवर्जून मोहोळवरून आलेले प्रमुख अतिथी सन्माननीय बारसकरजी, उमेशजी पाटील आणि उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आज एक 2-3 महत्वाच्या गोष्टी मी तुमच्या समोर बोलणार आहे. कारण या हिंदुस्थानाला दिशा ज्या ज्या वेळेस केवळ इंग्रजांच्या काळापासून नाही, त्याही पलीकडे, त्याही अगोदर अग्रेसर असणारं हे राज्य आहे, त्याचं नाव आहे महाराष्ट्र. आणि म्हणून महाराष्ट्राच्या बाहेर जिथं जिथं व्याख्यानं मी दिली, अगदी बेळगाव पासून ते तमिळनाडू पर्यंत, दिल्ली पर्यंत, अभिमानाने छाती भरून यावी एवढा देदीप्यमान इतिहास या महाराष्ट्रात. आणि त्यामुळे सुरुवात करताना विषय कुठलाही असेल तर महाराष्ट्र महतीनच मी करतो, मग ती भूमी कोणतीही असो, कोणतेही राज्य असो. कारण मी बरेच वेळा माझ्या व्याख्यानाचा आरंभ करत असताना बोलत असतो की मी विज्ञानवादी आहे परंतु प्रारब्ध मानतो. लोक म्हणतात की ही सरमिसळ कसं काय? त्याचं कारण आहे की जिथे तर्कसंगती लागत नाही, संख्यांचा कार्यकारण सिद्धांत चालत नाही, जिथे बुद्धिप्रामाण्यवाद चालत नाही, जिथे विज्ञानवाद चालत नाही, तिथे तुम्हाला एकमतावरती यावं लागतं, ते प्रारब्ध. आणि तुमच्याही समोर मी हा प्रश्न करतो की एवढ्या मोठ्या आकाशगंगा, द गॅलेक्सीज, त्या पृथ्वीसारखा छोटासा ग्रह, त्यावर 193 देश, तुमचा माझा जन्म अफगाणिस्तानमध्ये नाही, पाकिस्तानमध्ये नाही, ऑस्ट्रेलिया, कॅनडात नाही, एवढे देश असताना तुमचा माझा जन्म भारत देशामध्ये होणं, हिंदुस्थानमध्ये होणं ही भाग्याची गोष्ट. कोणता कार्यकारण सिद्धांत करणार बाय? आणि हिंदुस्थानाच्या पाठीवर एवढी राज्य, जन्म झारखंड बिहारमध्ये नाहीये, आसाम अरुणाचल मध्ये नाहीये, जन्म तुमचा माझा होऊन व्हावा तो छत्रपतींच्या महाराष्ट्रात, ही 7 जन्माची पुण्य आहे. म्हणून इथे आपण पुन्हा पुन्हा वंदन करतो की ज्या महाराष्ट्राने जगाला दिशा दिली, केवळ हिंदुस्थानाला नाही,
की संन्यासाचं पोर म्हणून हिरविला त्या पोरानं सुद्धा अमृतातही पैदा जिंके अशी ज्ञानेश्वरी निर्माण केली. त्या संत ज्ञानेश्वरांचा हा महाराष्ट्र. आपल्या विद्यावादी अभंगाने समाजात प्रबोधन करणाऱ्या जगद्गुरु तुकोबांचा हा महाराष्ट्र. इंग्रजांच्या विरोधात सर्वप्रथम बंड करणाऱ्या 1832 ला फासावर जाणाऱ्या प्रथम क्रांतिकारक उमाजी नाईकांचा हा महाराष्ट्र. निमित्त होता 1876च्या दुष्काळाचं. रामोशी समाजाला हाताशी घेतला, इंग्रजांच्या विरोधात लढ्याची प्रेरणा निर्माण केली त्या क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडक्यांचा हा महाराष्ट्र. जगेल तर देशासाठी, मरेल तेही देशासाठी हे व्रत आयुष्यभर जोपासून जन्म ब्रह्मचारी राहून भारतभूची सेवा करणाऱ्या अवस्थात लहूजी साळव्यांचा हा महाराष्ट्र. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूल मंत्र देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र. पुरोगामित्व म्हणजे काय असतं त्याचं आचरण स्वतःच्या घरापासून सुरू करणाऱ्या, म्हणजे स्वतः छत्रपती असताना, मराठा असताना स्वतःची बहीण चंद्रप्रभाबाई हिचा विवाह इंदोरच्या होळकर म्हणजे धनगर घराण्यात जाऊन देणाऱ्या छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा हा महाराष्ट्र. स्त्रियांना शिक्षणाच्या द्वारे खुले करणाऱ्या महात्मा ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुल्यांचा हा महाराष्ट्र. महाराष्ट्र धर्म म्हणजे काय हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर उत्तर हिंदुस्थान पावेतो देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा हा महाराष्ट्र. भजन तीच, अध्यात्म ही तेच, पण ग्रामगीता लिहून लोकप्रबोधनाने लोकजागर करणाऱ्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि परमपूज्य गाडगे महाराजांचा हा महाराष्ट्र. छोट्या छोट्या भजनांनी ओव्यानी प्रबोधन जे केलं, पर्यावरणापासून ते व्यसनमुक्ती पावेतो तो संदेश देणाऱ्या परमपूज्य भगवान बाबा आणि संत सेवालाल महाराजांचा हा महाराष्ट्र. आणि 12व्या शतकात आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडला आणि म्हणून लोक सहभागातून हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये पहिला तलाव खोदणाऱ्या जलक्रांतिकारक सिद्धरामेश्वरांचा हा महाराष्ट्र. आणि मैं कोई राजा नहीं बल्कि छत्रपती का सेवक हूं असं उत्तरेत सांगणारे आणि मराठांचं साम्राज्य दिल्ली पावेतो नेणाऱ्या थोरल्या बाजीराव पेशव्यांचा हा महाराष्ट्र. मराठा यमराजाला घाबरत नाही, मराठा यमराजाच्या डोळ्यात डोळे घालून बातचीत करतो असं पहिल्यांदा दाखवून देणाऱ्या, औरंगजेबाच्या समोर ताजीम करण्यासाठी मान न झुकविणाऱ्या महामृत्युंजयी महास्वाभिमानी छत्रपती संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र. ज्या महापुरुषांच्या अगोदर आद्य समाज सुधारक अशी बिरुदावली लावली जाते, ज्या महापुरुषांना 12व्या शतकात आजच्या पार्लमेंट सारखी समकक्ष अनुभव मंडप सारखी सांस्कृतिक संघटना उभी केली, ज्या महापुरुषानं स्त्रियांना त्या काळात पुरुषांच्या बरोबरीने अधिकार दिला, ज्या महापुरुषानं समतेचं बीजारोपण केलं आणि ज्या महापुरुषाचे 20 वर्ष आपल्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यासारख्या ठिकाणी गेले त्या जगज्योती महात्मा बसवेश्वरांचा हा महाराष्ट्र. आणि बालसेवांचा आदर्श राजा शिवछत्रपती करणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा हा महाराष्ट्र. आणि म्हणून तुम्ही आम्ही महाभाग्यवान आहोत या मराठी मातीत तुमचा आमचा जन्म झाला. आज दर्पण हे नाव 1832 चा कालखंड कोणतंही खऱ्या अर्थाने वृत्तपत्र चालवावं असं आर्थिक पाठबळ नाहीये, आजचाच तो दिवस. पण दर्पण याचा अर्थ होतो आरसा. लिखाण असं असावं की समाजामध्ये त्याचं प्रतिबिंब उठावं. आज तिथपासून ज्यांनी ज्यांनी क्रांती केली वृत्तपत्र वजा होऊन जगामधली क्रांती कधी होऊ शकत नाही, वजाच करता येत नाही. तुम्ही सगळ्यांचा आढावा घ्या. दिनबंधू सत्यशोधक समाजाचा आरसा ठरलं, मुखपत्र ठरलं. कृष्णराव भालेकरांनी ज्या पद्धतीनं महात्मा ज्योतिरावांनी ते वृत्तपत्र नाही परंतु त्यांच्या सहकार्याने चालवलं, सत्यशोधक समाजाचा तो आरसा झाला. मुकनायक सारखं वृत्तपत्र बाबासाहेबांनी 1920 ला केलं. बहिष्कृत भारत 1927, समता 1928, जनता 1930 आणि त्यानंतर प्रबुद्ध भारत 1956 ही एवढी वृत्तपत्र चालवली. त्यात पीडितांचं शोषितांचं दुःख त्यांनी मांडलं. ज्यांच्या हातात लेखणी होती त्यांनी ज्या पद्धतीनं ते दुःख मांडलं
आज सगळ्या याचा अभ्यास करा तुम्ही जगाच्या. छत्रपती शिवाजी महाराजांचं वार्तांकन कुठे झालं होतं का असं विचारलं मला एका पत्रकाराने. म्हटलं झालं होतं. कधी झालं होतं? छत्रपतींची दखल कधी घेतली गेली पहिल्यांदा? महाराजांनी सुरतेवरती 2 वेळा हल्ला केला. मी लूट म्हणत नाही बरं का, माझ्या एकाही व्याख्यानामध्ये लूट हा शब्द नसतो. तुम्हाला आठवत असेल की आपल्याला लहानपणी जे पुस्तक होतं सुरतेवरचा छापा असं त्या धड्याचं नाव होतं. आठवतं तुम्हाला? तो 4थीचं पुस्तक. आणि ह्या छाप्यामध्ये त्या काळातलं राजनीती असं सांगत असे की तुमची अर्थव्यवस्था शत्रूंनी जर डबघाईला आणली तर त्याची वसुली करण्याचा अधिकार परमुलखातली शहर मारून करण्याचा अधिकार आहे. पण छत्रपती जगातले पहिले राजे की परमुलखावरती हल्ला करतात पण सामान्यांना तोशीच धरत नाही. माय भगिनींवर अत्याचार एकही सैनिक करत नाही. कोणत्याही प्रार्थना स्थळाला हात लावला जात नाही. 2 वेळा हल्ले केले महाराजांनी. दिनांक 6 जानेवारी ते 10 जानेवारी 1664 पहिला हल्ला आणि दुसरा हल्ला 3 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर 1670 लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सुरतेवरती हल्ला आहे. जिजाऊ साहेबांनी म्हटलं नाही बाळा हिंदू धर्माचा सगळ्यात मोठा सण आहे दिवाळी करून द्या. नाही, नेशन फर्स्ट. तो ध्यास तुम्ही घेतलाय त्याला आईचं पाठबळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये वेळोवेळी महाबली शहाजी राजांचं पाठबळ आणि राजमाता जिजाऊ साहेबांचं पाठबळ आहे. आता या सुरतेवरती जो हल्ला झाला ना ती बातमी जगाच्या इतिहासामध्ये लंडन गॅझेटमध्ये छापून आली. तो दिनांक होता 17 फेब्रुवारी 1672. लंडन गॅझेटमध्ये छत्रपतींचं वार्तांकन जगाच्या पाठीवर. म्हणजे हा जो तांडव होता शिवतांडव, इंग्रज फार प्रॉम्प्ट होते. त्यांनी बरोबर या सुरतेवरनं पत्र लिहिली, वेळोवेळी वखारीतनं पत्र लिहिली, लंडनमध्ये कळवलं. इंग्रजांचं वार्तांकन खूप महत्त्वाचं, डचांचं वार्तांकन तसंच, पोर्तुगीजांचं तसंच. वार्तांकन खूप महत्त्वाचं होतं. आणि हे वार्तांकन म्हणजे वृत्तपत्रातच असं वाचा नाहीये. मगाशी उमेशजी बोलता बोलता बोलले TRP. खरंय, TRPचा अर्थ भलेही तुमच्या दृष्टिकोनातनं काय, पण तुम्ही TRP साठी जेव्हा एखाद्याला वाजवताना त्याचा TPR वाढतो, टेम्परेचर पल्स आणि रेस्पिरेशन. वैद्यकशास्त्रामध्ये TPR हा एक स्वतंत्र संकल्पना आहे. म्हणजे तुमचे व्हायटल्स कसे आहेत, तुमचं टेम्परेचर किती आहे, तुमचे पल्स किती आहे, तुमचं रेस्पिरेशन किती, पेशंट सिरियस आहे की नाही हे बघण्यासाठी TPR. पण तुमचं TRP कधी कधी TPR वाढवतं, त्याचं काय? तर त्यामुळं वार्तांकन करत असताना बघा हेनरी ऑक्झेंडेन नावाचा एक इंग्रज आला होता. त्यांनी उत्तम वार्तांकन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला दिनांक 6 जून 1674. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 आनंदनाम संवत्सर. महाराजांचं वजन आज जे कळतं ना इथपासून, हे क्रेडिट गोज टू हेनरी ऑक्झेंडेन. त्याची लिहिलेली डायरी आहे आजही इंडिया ऑफिस लायब्ररीमध्ये लंडनमध्ये. म्हणजे वार्तांकन केलेलं हे पिढ्यानपिढ्या राहतं. आणि म्हणून एक तुम्हाला वृत्तपत्राचे संपादक म्हणून एक दाखला देऊन मी आपली रजा घेणार आहे आणि तो असला पाहिजे. उमेशजी इथे आहेत. संघर्ष करणारी माणसं मला आवडतात. मी अगोदर विचारलं की कोणाला बोलवलंय? उमेश पाटील आहे. मी बापूंचा फोन आला होता तर म्हटलं अभ्यास पूर्ण आहे. राजकारणामध्ये लक्षात घ्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. मी 2 उदाहरणं देतो नेहमी माझ्या आयुष्यामध्ये. वृत्तपत्रालाही ते साजेशी आहेत आणि राजकारणालाही साजेशी आहे. मी ज्यांना गुरुस्थानी मानलं, नागपुरात माझी MD पर्यंत शिक्षण जिथे झालं, माझे गुरुवर्य डॉक्टर श्रीकांत जिचकार. 1 दशक मला हा दीपस्तंभ हा परिस्पर्श मिळाला. त्यामुळे मी चौफेर घडलो. केवळ आयुर्वेदात MD नाही, शिवव्याख्याता किंवा दुर्गभ्रमंतिका हा भाग लिहिला, पण माणूस म्हणून दादांकडनं मी जे शिकलो. एक उदाहरण देतो मी तुम्हाला. काँग्रेसमध्ये असताना डॉक्टर श्रीकांत जिचकार 28 गोल्ड मेडल, 18 विषयात MA, MBBS, IAS, IPS, DLT इन संस्कृत, LLM इंटरनॅशनल लॉ डिग्र्यांचा. आणि तेही पुन्हा वैदिक धर्माला. दादा स्वतः जन्म करायचे. ते म्हणायचे मी जन्माने कुणबी असेल पण मी आचरणाने कर्माने ब्राह्मण आहे. दादांचं आपल्या मतावरती ठाम मत म्हणजे स्वतःचा एक फर्मनेस होता. दादांचं एक उदाहरण देतो मी. दादांचा विरोध काँग्रेसमध्ये असतानाही राज्यसभा सदस्य होते,
काटोल मतदारसंघ, काटोल नरखेड तिकडे पण एकदा नागपूर जिल्ह्यामध्ये, म्हणजे संत्रा नरखेड आणि काटोल तो मतदारसंघ होता श्रीकांत जिचकरांचा पहिल्यांदा जेव्हा ते आमदार झाले. तर मी मुद्दाम हे उदाहरण देतो आजच्या राजकीय माणसांना की कट्टर काँग्रेसी, वैदिक परंपरेला मानणारा, हिंदू धर्म तत्वज्ञानाला मानणारा, ज्योतिषशास्त्राला मानणारा, जगातला प्रकांड पंडित, पण जेव्हा नरसिंहराव आले ना, म्हणजे हार फुल्याने सत्कार करायचा नाही, पादपूजा ही आपली हिंदू संस्कृती, पाद्यपूजा केली त्यांनी. म्हणजे आपल्या अश्वमेध यज्ञ केला होता त्यांनी 1991 ला. आपल्या मताशी ठाम असणं हे श्रीकांत जिचकरांकडून शिकलं पाहिजे याही पिढीने. स्वतंत्र विदर्भाचे ते विरोधक संयुक्त महाराष्ट्रवादी होते, म्हणजे त्यांचा कायम संयुक्त महाराष्ट्राला समर्थन. काँग्रेसची भूमिका वेगळी, पण त्यांची व्यक्तिगत भूमिका वेगळी. आणि याच वेळेस जामवंतराव धोटेंचं नाव तुम्ही ऐकलं असेल. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पक्ष होता फॉरवर्ड ब्लॉक. त्या फॉरवर्ड ब्लॉकचे 2 वेळा ते खासदार आहेत जामवंतराव धोटे. त्यांना भाऊ अशी उपाधी, हे दादा. आणि मला आठवतं की भाऊ जेव्हा असे चालायचे, नागपूरमध्ये केपी ग्राउंड भरवणं म्हणजे कस्तुरचंद पार्क भरवणं म्हणजे लाखांचा जनसमुदाय पाहिजे, जसं शिवतीर्थ भरवणं आहे. नागपुरात केपी ग्राउंड भरवणारा नेता म्हटलं तर जामवंतराव धोटे. विदर्भवीर, कट्टर विदर्भाचे समर्थक, संयुक्त महाराष्ट्राचे विरोधक. आणि म्हणून श्रीकांत दादा जिचकार आणि भाऊ यांच्यामध्ये कायम वैचारिक द्वंद्व असायचे. वृत्तपत्रामध्ये छापून यायचं, दोघांचं कमालीचं विरोध. पण बघा, जांबवंतराव धोटेंच्या मुलीचं लग्न ठरलं, तिचं नाव क्रांती. जांबवंतरावांच्या मनात प्रश्न आला की माझ्या मुलीच्या लग्नाचं पौरोहित्य अस्खल संस्कृतमध्ये एखाद्या पंडित ब्राह्मणाने करण्यापेक्षा श्रीकांत जिचकरांनी करावं. आणि म्हणून दादा पत्रिका घेऊन गेले, भाऊ पत्रिका घेऊन गेले दादांकडे, श्रीकांत जिचकरांकडे, आणि म्हटलं की माझ्या मुलीचं पौरोहित्य तुम्ही करावं. एका क्षणामध्ये श्रीकांत जिचकरांनी होकार दिला. दोघांची वैचारिक विचारसरणी विभिन्न, विरोधाची, पण महाराष्ट्राला जामवंतराव धोटेंच्या मुलींच्या लग्नामध्ये श्रीकांत जिचकार पितांबर नेसून, जानवं घालून अस्खलित संस्कृतमध्ये पौरोहित्य करताना दिसले. ही महाराष्ट्राची संस्कृती, हा महाराष्ट्र धर्म आहे. इथे आज वैचारिक विरोध इतका असतो की एकमेकांची मर्डर करण्यापर्यंत ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये. कालही सगळ्या नगराध्यक्षांचा सन्मान झाला माझ्या हस्ते लोकमतला. मी तिथं बोललो की निवडणूक संपली, राजकारण संपलं, आता तुमच्या शहराचा विचार करा. आणि 2-4 महत्वाचे सल्ले दिले. मला वाटतं ताई आल्यात सगळ्यात कमी वयाच्या नगराध्यक्ष सिद्धीताईला मी बोललो, म्हटलं ताई आता ड्रोनचं शूटिंग करा मोवळचं. मिलन कल्याण शक्तीलाही बोललो, प्रथमेश मैत्रींनाही बोललो, आपापल्या शहराचे ड्रोन शूटिंग करा. आणि 5 वर्षानंतर एवढी झाडी लावा की ड्रोन कन्फ्यूज झाला पाहिजे कुठे उडतोय म्हणून. आणि काय अवघड नाही म्हटलं. मी एक संकल्पना मांडली, 52 विद्यार्थ्यांची नाव टाकायची त्या, आणि लावताना जे काही रोप आहे ना 5-10 फूट उंच लावा, त्याला संरक्षित कठड, आणि 52 विद्यार्थ्यांची नावं 52 आठवड्याची दत्तक द्यायची. म्हणजे दररोज 2 लिटर पाणी त्या प्लास्टिकच्या बॉटलला वाफ अशी त्या विद्यार्थ्यांनी नेऊन ठेवावं. दर आठवड्यामध्ये 1 आठवडा एखादा द्यावा. 52. यातनं काय होणार आहे की 52 विद्यार्थ्याला वाटेल की हे झाड मी संगोपन केलं. लोकसहभागातूनच विकास होतो. एकटा दुखता पॉलिटिशियन काही करू शकत नाही. हे तलाव आहे, मी पोपटराव पवार आले होते तेव्हा म्हटलं हा सिद्धरामेश्वराचा तलाव आहे. म्हटलं जेसीबी पॉपलेनी नाही खोद दिला. 12व्या शतकामध्ये दुष्काळावरती मात करण्यासाठी हिंदुस्थानाच्या इतिहासातला पहिला तलाव हा आहे आपला. माझी नम्र विनंती, पत्रकारांनी कुठली बाहेरची माणसं आली तर सांगा ना, आपल्याला वाचवावं लागणार. मार्केटिंग करायला दुसरं कोणी येणार नाही आपल्याला. आणि मी एक दुसरं उदाहरण कायम देत असतो आदर्श पत्रकारितेचे, ते म्हणजे प्रख्यात मराठा दैनिक मराठामधलं संपादकीय वाचण्यासाठी. तसं निळकंठ खालीलकरांचे एकही संपादकीय मी चुकवायचो ना नवाकाळ घ्यायचोच त्याच्यासाठी. जसे उमेशजी म्हणत होते ना, आजही माझ्याकडं म्हणजे मुझफ्फर हुसेन पासून ते सगळे अगदी काश्मीर पासूनची सगळी कातरणे माझा तो छंद होता. त्यामुळे विषय कोणताही असो आम्ही बोलू शकतो. त्याचे क्रेडिट गोज टू न्यूजपेपर. दुसरं माध्यमच नव्हतं. कारण बघा,
आज मोबाईलमध्ये वाचणं आणि हातात वर्तमानपत्र घेऊन संपादकीय वाचणं याची जी फील आहे ना, त्यामुळे वृत्तपत्र कधीही संपणार नाही. खप कमी होईल, कमी अधिक होईल, संपत नसतं वृत्तपत्र ही काही लोकांची श्वास आणि संजीवनी. मी दैनिक मराठांचं नक्की हे करेन. दैनिक मराठामधली लेखणी जी होती ना, धारदार, आणि प्रख्यात्र्यांना महाराष्ट्राने स्वीकारलं. त्यांची लेखणी, त्यांची वाणी, प्रबोधनकारांची वाणी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची वाणी, ठाकरे शैली महाराष्ट्राने स्वीकारली. त्यात लोकांना शिरीला वाटली नाही. आपण माणूस स्वीकारतो, महाराष्ट्राचा हा संस्कार. एक उदाहरण देईल मी. अशीच मतभेद चालू होते आणि दैनिक मराठामध्ये एक लेख आला, अग्रलेख, आणि तो विनोबा भावेंच्यावर. माझी नम्र विनंती आहे, फक्त श्रोत्यांनी बोलू नका. काय होतंय, बोलताना त्याला असं वाटतंय की आपण एक 10-20 मिनिट सायलेंट करा ना मोबाईल, टाका फ्लाईट मोडवरती, कुठेतरी समर्पित भाव ठेवा. दैनिक मराठाचा हे संदर्भ देतो मी तुम्हाला. प्रख्यात्रेंनी एक अग्रलेख लिहिला, तो एवढा जबरदस्त गाजला महाराष्ट्रामध्ये. तो विनोबा भावे सारख्या एका महान सत्याग्रही महात्मा गांधींच्या अनुयायीवरती होता. आणि त्या अग्रलेखाचं कॅप्शन होतं, विनोबा की वानरोबा. विनोबा भावेंची दाढी पांढरी असल्यामुळं प्रख्यात्रेंनी डायरेक्ट वानर म्हणून टाकलं त्यांना, विनोबा की वानरोबा. आता कॅप्शनच असं होतं. प्रख्यात्रेंचं व्यंकटगिरी जेव्हा राष्ट्रपती झाले, त्यांची सगळी फोटो आले मोठे, एकच त्यांनी टायटल टाकलं, गिरींची कामगिरी. म्हणजे कमीत कमी शब्दामध्ये जास्त आशय हा पत्रकार लोकांसमोर मांडू शकतो. प्रख्यात्रेंनी जो लेख लिहिला, महाराष्ट्रामध्ये खळबळ झाली त्या लेखाने. विनोबा भावेंच्या बद्दल सहानुभूती निर्माण झाली. असं लिहायला नको होतं असंही प्रख्यात्रेंच्या विरोधात महाराष्ट्र बोलायला लागला. पण आत्रे आपल्या लेखणीवरती ठाम होते, कारण वाद होता संयुक्त महाराष्ट्र विरुद्ध विदर्भ. आणि मग ज्या दिवशी यशवंतराव चव्हाणांनी दिनांक 1 मे 1960 महाराष्ट्राचा मंगल कलश आणला आणि आपला महाराष्ट्र स्वतंत्र झाला, एक वेगळं राज्य झालं, दुसऱ्या दिवशी प्रख्यात्रे वर्धा जिल्ह्यातील पवनार आश्रमामध्ये विनोबा भावेंच्या पायाजवळ होते. हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राची संस्कृती, हा महाराष्ट्र धर्म आहे. म्हणजे कालचा लिखाण असेल, शत्रुता विनोबा भावेंचा नाहीये. मतभेद वैचारिक असू शकतात, व्यक्तिगत मतभेद असू शकत नाही. मला बरेच लोक म्हणतात की तुमचं RSS टू RPI कसं काय जमतं. मी सगळ्या व्यासपीठावरती जातो. तुमचा झेंडा तुमचा असेल ना, विचार माझे बोलवणाऱ्यांना मी सांगतो, मी तुमचे विचार मांडणार नाही. शिवचरित्रातून अभ्यासांती निर्माण झालेले माझे विचार एसीत बसून शिवचरित्र वाचत नाहीये. साल्लेर मल्लेर पासून ते वेल्लोर जिंजी पर्यंत ऊन वारा पावसात दुर्ग भ्रमंतीकार करणारा मी दुर्ग भ्रमंतीकार. हजारो लोक सोबत असतात, बच्चू कडू पासून ते सगळेच. का इतिहास त्याशिवाय कळत नाही. आणि म्हणून माझी अधिकारवाणी, म्हणून मी सांगतो, एक लक्षात घ्या, ज्या पद्धतीनं आज पत्रकारांच्या बाबतीत खूप सारं उमेशजींनी खरं तर अनालिटिकल बोलले, पण मला एक पत्रकारांच्या बाबतीत एक महत्वाचं बोलायचं आहे. आरोग्याचा प्रश्न, खूप लोकांचा आरोग्याचा प्रश्न, दुर्लक्ष. खरं सांगा, आपला सहकारी अनटाइमली एक्झिट घेतला ना, त्याच्यासारखं दुःख नाही. किती तुम्ही सवंगडी गमावली या 5 वर्षामध्ये, कधी याचा अंतर्मुख होणारच की नाही तुम्ही. साधा सवाल आहे. मी बरेच वेळा बोललो की मी आयुर्वेदात MD आहे. या वयात ऊन वारा पावसात मी हजारो फूट किल्ले चढतो आणि तसं चढल्यानंतर व्याख्यान देतो. मग पन्हाळ्याला पावनखिंड मोहीम असेल, नो डायबिटीज नो बीपी, आयुर्वेदोक्त जीवनशैली आहे. आणि ही आपल्या पिढीच्या बापजाद्यांची आहे, ऋषीमुनींची आहे, आपली आहे. मी कधीतरी पत्रकारांच्या पत्नींसह शिवस्मारक, कारण आजाराची सुरुवात किचन पासून होते. सगळेच आजार काही इन्फेक्शन डिसीज नाही आहेत. उमेशजी, सगळ्यात महत्वाचा आजार इंटेन्स कोणता आहे सध्या? हार्ट अटॅक आहे ना. काल बोललो, सकाळी बोललो, संध्याकाळी मेला. अरे तुम्ही फक्त एक्सटर्नल फीचर बघताय, तुम्ही स्मार्ट आहे, अरे फॉर्म त्याचा काय आहे, वरतून दिसतो तो. कधी घेणार की काळजी. मी बरेच वेळा म्हणतो की झाल्यानंतर अँजिओप्लास्टी, बायपास, मुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्ष, याची मदत त्याची मदत करून धावपळ करण्यापेक्षा त्या दारात जायचंच नाही असा संकल्प का करत नाही तुम्ही? आणि तो संकल्प
आणि ती जी काही सूत्र आहेत ना ही आयुर्वेदाने दिली आहेत, मी वाढवी आहे. मी साधं एक सांगतो तुम्हाला, सिंगल उदाहरण देतो. आता टायफॉइड होण्यासाठी साल्मोनेला टायफी नावाचा जंतू गेला पाहिजे पोटात. मग दूषित पाणीपुरी असेल, दूषित पाणी असेल, मठ्ठा असेल, गेला, टायफॉइड होणार, लूज मोशन, टेम्परेचर. मलेरिया व्हायचा असेल तर मच्छर चावून जायला पाहिजे. टीबी व्हायचा असेल तर मायक्रोबॅक्टर ट्युबरक्युला आहे, म्हणजे टीबी वाला माणूस कुठेतरी शिंकला पाहिजे, ते ड्रॉपलेट तुमच्या नाकातून गेले पाहिजे. तसं हार्ट अटॅकसाठी कुठला जंतू नाहीये. इट्स अ मेटाबॉलिक डिसऑर्डर. आणि काय सांगू, ऋषीमुनींनी सांगितलं संध्याकाळी रात्रीच्या जेवणात दही खायचंच नाही. काय अवघड हो तुम्हाला पाळायला, साधं सूत्र आहे. दही काय करतं, अभिषंदी असं संस्कृतमध्ये शब्द आहे. अभिषंदी म्हणजे चॅनल ब्लॉक करणार, म्हणजे थोडक्यात सोप्या मराठी सांगू, पाईपलाईन ब्लॉक करणार. जसं पाईपलाईन शेवाळते ना, तसं हृदयाची रक्तवाहिनी ब्लॉक करण्याचं पहिलं मटेरियल. बघा, सिमेंट आलं, त्यात वाळू आली, खडी आली, तरच कॉन्क्रीट तयार होतं. पहिलं रॉ मटेरियल तुम्ही टाकलंच नाही तर ब्लॉकेजची पहिली प्रक्रिया. असे खूप आयुर्वेदात मुद्दे दिलेले आहेत. कधी पत्रकारांनी आपल्या कुटुंबासह यावं इथे किंवा हुतात्म्यांना. मी स्क्रीनवरती तो विषय आहे, चला आरोग्य निरोगी जगूया असा तो विषय. म्हणजे हॉस्पिटलला जायचंच नाही आपल्याला, हा पहिला सिद्धांत आहे. कॅशलेस असू द्या. जेव्हा अँजिओग्राफी करताना एवढी सुई घालतात ना फिमोरल मधून, ते मेडिक्लेमला वेदना होत नाही त्या कंपनीला, त्या वेदना तुम्हालाच भोगाव्या लागतात. त्यामुळे मी तर म्हणतो मेडिक्लेम, कॅशलेस याचा लाभार्थीच कधी होऊ नये माणसाला. काय छोटी गोष्ट आहे. आता हृदय एवढं असतं साधारणतः आपल्या मोठी एवढं, 1,04,000 वेळा पंप होता एका 24 तासात. किती? 1,04,000 वेळा. अप्रॉक्सिमेटली 1,00,000 वेळा 24 तासात पंप होत आहे. विचार करा, घरची पाण्याची मोटर सुद्धा तुम्हाला रिवाइंडिंग करावी लागते, ऑइलिंग करावं लागतं. हे आईच्या पोटात सुरू झालेले जे काही स्पंदन आहेत ना, हार्टबीट्स शेवटच्या श्वासापर्यंत राहतात. कधी या मोटरच्या नॅचरल सर्व्हिसिंगचा विचार करणार आहेत की वरतून सगळं आहे. छोटे छोटे सिद्धांत. रात्री दही खायचं नाही. दुसरं काय, भूक नसताना खायचं नाही. आता मला काल बोलवलं लोकमतनी, सगळं वाढलं, नाही घेतलं मी. नाही म्हणायचं शिका ना. तुम्ही जेवलाय ना 12ला, मग आमदार असू दे, खासदार असू दे, जा नमस्कार करून या. तुम्हाला बॉडी डिमांड नाहीये. पहिलं पचलेलं नसताना दुसरं टाकता, तेव्हा एक गाळ तयार होतं, त्याचं नाव आहे आम संचिती, ॲज पर द संस्कृत आयुर्वेदा. आम संचिती म्हणजे चिपचिपा पदार्थ. थोडक्यात बडे पाईपलाईनचे छोटे पाईपलाईन. मला सांगा, हृदयाच्या रक्तवाहिन्या चोकअप होतात म्हणजे काय? कुठून येतं? वरतून कोणी इंजेक्शन देते का? सिमेंट कॉन्क्रीटचं, डांबराचं? हे गाळ येतो कुठून? तर मोठ्या आकड्यातून, छोट्या आकड्यातनं हळूहळू वर्षानुवर्षानंतर ती रक्तवाहिनी ब्लॉक होते. आणि ब्लॉक करणाऱ्या प्रक्रिया छोट्या छोट्या. रात्री दही खायचं नाही, भूक नसताना खायचं नाही, बेकरी आयटम खायचे नाही, विषमाशन, विरुद्धासन, 2 चुकीचे पदार्थ खायचे नाही. हेच तर कारण आहे. कुठला जंतू नाही हार्ट अटॅकसाठी, ब्लॉकेजसाठी. आणि दुसरं सोपं उपाय सांगतो, दिवास्वाप म्हणजे दुपारी जेवण करून झोपणे हृदयरोगाचं पहिलं कारण आयुर्वेदात दिलं, म्हणजे आम संचितीच. आता हे ऋषीमुनींनी सांगितलं. इतके छोटे सिद्धांत जर तुम्ही पाळले, कारण बाकी सगळे प्रबोधन करणार आहेत, पण मी आयुर्वेदात एमडी असल्यामुळे पत्रकार दिनाच्या निमित्ताने काही सिद्धांत तुमच्या आरोग्यविषयी मला सांगता आले शिवचरित्राच्या सोबत, तर माझ्या शिक्षणाचं खऱ्या अर्थानं इथे सार्थक होईल. आणि म्हणून आता आपण टरबूज आणतो, कलिंगड आणतो, कापून ठेवतो, एवढं मोठं आणतो, दुसऱ्या दिवशी खातो. नेक्स्ट डेला जो काही टरबुजाच्या वरती काळा लेअर येतो ना, दॅट इज कॉल्ड कार्सिनोजेन्स, म्हणजे कॅन्सर होण्याचं पहिलं कारण आहे. कधी विचार केलाय का आपण टरबुजाचं पहिलं लेअर आपण कापून टाकला पाहिजे? ब्लॅकिश होतो की नाही? ब्लॅकिश होतो थोडा, दॅट इज कार्सिनोजेन्स. असे छोटे छोटे उदाहरणं तुमच्या पत्नींच्या मेंदूमध्ये सॉफ्टवेअर म्हणून टाकले ना, तर मला वाटतं की आजार निर्माण होण्यापूर्वी म्हणजे तुम्ही नकोच तिकडे जायला. आणि सोपा उपाय आहे लसूण आणि सुंठ. हे घरातले किचन मधले रेमेडी ब्लॉक क्लिअर करणार. लसूण मध्ये ॲलिल प्रोपिल डायसल्फाईड असतं, त्यातलं विज्ञान मी सांगतो. आणि ॲलिल प्रोपिल डायसल्फाईड इट हॅज अ ट्रिपल ॲक्शन. वॅसोडायलेटरी ॲक्शन म्हणजे रक्तवाहिनी विस्फार करते, बीपी जास्त असेल तर नॉर्मल येतो. अँटी लिपिडेमिक ऍक्टिव्हिटी म्हणजे कोलेस्ट्रॉल डिझॉल्व्ह करतं ॲलिल प्रोपिल डायसल्फाईड. आणि सगळ्यात महत्वाचं अँटी प्लॅटलेट ॲग्रिगेशन ऍक्टिव्हिटी म्हणजे रक्ताची गुठळी होण्यासाठी प्लॅटलेट एकत्र आले पाहिजेत, त्या प्लॅटलेटला एकत्र यूज देत नाही.
मग साधा लसूण जर तुमची 4 पाकळ्या जर तुम्हाला एवढा मिराकल करत असेल, मला वाटतं की रक्तवाहिनी चोकअप होऊन बायपासची वाट बघण्यापेक्षा छोट्या छोट्या रेमेडीनी पत्रकाराने आपलं आयुष्य जपावं. कारण तुम्ही सुदृढ असाल तरच. मला वाटते त्या कोरोना काळात एक पत्रकार मरण पावले. आय थिंक सकाळचे होते का, सोनवणे काय म्हणतात, विजय कुमार. आणि ते इनसिक्युअर फिलिंग मध्ये होते. मी तेव्हा अपडेट घेतले, इनसिक्युअर फिलिंग. माझी नम्र विनंती की पत्रकारांना इनसिक्युअर फिलिंग खरंच आहे. ती नोकरीची आहे, तुमचे खप किती वाढला पाहिजे, टार्गेट दिलं जातं, बर्डन दिलं जातं. हे जे इनसिक्युअर फिलिंग आहे ना, माझी नम्र विनंती याच्यावरती एकच तोडगा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. एक विचार करायचा की होऊन काय होणार आहे. 11 जून 1665 आठवायचं आयुष्यामध्ये सर्वस्व गमावलेले छत्रपती. काहीच उरलं नाही, राजाच उरला नाही. राजाचा रंक व्हावा तैसा दहला. पुरंदरचा तहा 23 किल्ले मोगलांना द्यावे लागले. 4 लाख होऊन महसुली उत्पन्न मुलूक मोगलांना द्यावा लागला. एवढंच नाही, जगातला पहिला राजा जो पोटचा गुळा शंभूबा मोगलांकडे जामीन म्हणून, तारण म्हणून ठेवला. विचार करा, मैदानी खेळ खेळण्याचं त्या शंभू बाळाचं वय दिलेर खानाच्या छावणीत लेकरू बसलंय. जगातला पहिला राजा जो पोटचा गोळा तारण म्हणून ठेवला. माझी नम्र विनंती की छत्रपतींच्या आयुष्यात एवढं डिबॅकल, त्याहीपेक्षा तो जो तह होता ना की हरलेल्या राजाला जिंकलेल्या राजाकडे 6 मैल पायी जायचं, तो भयंकर होता. आणि तो जो तह होता दुतर्फा नागरिकांची गर्दी. डोळ्यासमोर चित्र उभं करा, सासवड त्या पुरंदरच्या पायदेशी दुतर्फा नागरिकांची गर्दी. महाराज निघाले तहाची अंमलबजावणी करण्यासाठी. माय भगिनी धाई गोकुळून रडतायत. महालक्ष्मी आई भवानीला शिवाशाप देतात. एवढं प्रेम विलक्षण छत्रपतीवरती, काय वंगाळ येईल आमच्या राजावरती यांनी म्हणून आई भवानीला कोसतायत. सामान्य माणसं धाई गोकुळून रडतायत. दुतर्फा गर्दीतून महाराज निघालेत, सर्वस्व गमावलंय. पण आत्महत्येचा विचार मनामध्ये नाहीये. सर्वस्व गमावल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा एक विचार होता, आज गमावलंय की वेळही निघून जाईल आणि कॉन्करीट मी पुन्हा जिंकेल. मला असं वाटतं की छत्रपतींच्या आयुष्यात नंतर 240 किल्ल्याचा अधिपती हाच राजा झाला. तुमच्या आयुष्यात इन्सिक्युअर फिलिंग ज्या दिवशी येईल ना, हरकत नाही वृत्तपत्रानंतर दुसरं काहीतरी. 11 जून 1665 एवढी वाईट वेळ तर तुमच्यावर येणार नाही. मला वाटतं की पॉझिटिव्ह ॲटिट्यूड छत्रपतींचा घ्या. या पत्रकार दिनाच्या निमित्तानं मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आरोग्यासाठी कधी हाक माराल, तुमच्या फक्त कंडिशन एकटा लावून नाही, पत्नीसोबत यावं लागेल. कारण काय करायचं तिच्या हातात आहे. आणि म्हणून माझी नम्र विनंती आहे. आणि पहिल्या 2 संकल्प करा. भूक नसताना नाही म्हणायचं शिका. पॉलिटिकली किती मोठा असू द्या, पार्टी उद्या जाऊन भेटून या. आणि दुसरी गोष्ट, बाहेरचं तळलेलं पहिलं ड्रॉप करा. कारण रियुज्ड ऑइल कॅन्सरचं अजून एक दुसरं कारण आहे, कार्सिनोजेन्स. कारण आजचं तेल सुद्धा पुन्हा उद्या वापरलं जातं. आरोग्याची काळजी घ्या. पत्रकार दिनाच्या निमित्ताने माझ्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आशिया खंडातल्या सगळ्यात कमी वयाच्या नगराध्यक्ष होण्याचा मान ज्यांना मिळालेला आहे, आशा कुमारी सिद्धी वस्त्रे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांची दाद इथे आपण देऊया. त्याच्या पुढील राजकीय सामाजिक